निघत असतील तर कुठेतरी मनोज जरांगे पाटलांचं यामध्ये यश आहे, त्यांना एक सक्सेस मिळतोय असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, आमची पहिल्यापासून मनोज जरांगेंचं सक्सेस अनसक्सेस हे त्यांच्या वॉलवरून फेसबुकवरून तुम्हाला बघायला भेटतंय. त्यांनी आत्ता गावगाड्यातल्या काही ग्रामपंचायतीच्या सोडती जाहीर झालेल्या आहेत, त्याचंही क्रेडिट घेतलेलं आहे. त्याचबरोबर UPSC मधल्या यादीमध्ये काही मराठा बांधव सिलेक्ट झालेले आहेत, त्याचंही क्रेडिट जरांगेंनी घेतलेलं आहे. मग हे जर खरं असेल, हे जर वास्तव असेल, आणि आता निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या जर 8 लाखाहून, बघा किती आकडा आहे तो, 8,25,851 जर कुणबी प्रमाणपत्र इश्यू झाले असतील तर मला वाटतंय जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणारा ओबीसी आहे त्याचं आरक्षण संपलेलं आहे. आणि जरांगेंचं आंदोलन दुर्दैवानं यशस्वी झालंय असंच म्हणावं लागेल. जर एवढे सर्टिफिकेट दिले गेले असतील तर मी माझ्या सांगोल्यामधून बोलतोय, मी माझ्या सोलापूर जिल्ह्यामधून बोलतोय. सोलापूर जिल्ह्यामधल्या कितीतरी आमदार, खासदार, मंत्रीपद, वेगवेगळ्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसांच्या घरामध्ये सुद्धा कुणब्यांची सर्टिफिकेट इश्यू झालेली आहेत. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे, काल जे लोकसत्तामध्ये जी बातमी आलेली आहे, निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे यांनी जो अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केलेला आहे आणि त्यांना 30 जून पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. सातारा गॅजेट आणि बॉम्बे गॅजेट मधली वेगवेगळे दस्तऐवज शोधून नोंदी शोधण्याचं, आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे, माझ्याकडे काही टेबल पण उपलब्ध आहेत, ही जर जस्टिस सुधीर शिंदे समितीचा अहवाल जर स्वीकारायचा म्हटलं तर त्यामध्ये 8,25,851 सर्टिफिकेट इश्यू केल्याचा दावा करण्यात आलेला आहे त्या अहवालामध्ये. त्याचबरोबर 2 कोटी कुटुंबांना लाभ होत असल्याची माहिती पुढे येते आणि 58,82,365 नोंदी वेगवेगळ्या दस्तऐवजामधून नोंदल्या गेल्याचा दावा त्या निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे समितीत केला गेलेला आहे. आमची माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की जर भाजपचा DNA ओबीसी असेल तर या महाराष्ट्रामधला जो बलुता, अलुता, भटक्या विमुक्त जाती जमाती या माणसांच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण कसं होतंय याचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे. ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं अधिकृत प्रेस घेऊन एक श्वेतपत्रिका, आणि ही जी माहिती आहे ही माहिती खरी का खोटी हे पण आम्हाला तुम्ही एकदा सांगा. एवढी सर्टिफिकेट इश्यू केले गेल्याचा दावा माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन पण उपलब्ध आहे. मी वेळ आल्यावर ती इन्फॉर्मेशन मी प्रेस घेऊन महाराष्ट्राला दाखवणार आहे. आणि काल परवा या महाराष्ट्राचे मंत्री उदयजी सामंत आणि भुमरे साहेब जरांगेंना भेटायला कशासाठी गेले, त्यानंतर जरांगेंनी आंदोलनाची घोषणा कशासाठी केली, सुधीर शिंदे समितीचा अहवाल सबमिट झालाय म्हणून का, तुम्हाला काही अशा पद्धतीचा काही निर्णय घ्यायचा आहे का, या प्रश्नाची उत्तरं या महाराष्ट्रातल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातींना, SBC प्रवर्गाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसांनी द्यावी. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी शिंदे समितीचा अहवाल सबमिट होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं हक्क आणि अधिकार बचावा संदर्भातलं आंदोलन सुरू होईल. आणि मग त्यामध्ये ओबीसीचे आमदार, मंत्री यांच्या घरासमोर जाऊन पहिल्यांदा ओबीसी बांधव बसतील. त्यांना घरामधून बाहेर न पडू देण्याची भूमिका या महाराष्ट्रामधला ओबीसी निश्चित घेईल.